आपण काल काय बघितलं होतं, रजिस्ट्रेशन एखादा व्यक्ती घेतो, रजिस्ट्रेशन घेतो त्याची कारणं काय, एकतर तो सेक्शन 22 प्रमाणे किंवा सेक्शन 24 प्रमाणे त्याला अशी गरज निर्माण झाली की त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, म्हणजे तो लायबल फॉर रजिस्ट्रेशन झाला ॲज पर सेक्शन 22 किंवा सेक्शन 24. तर त्यामध्ये त्याला 30 दिवसामध्ये विदिन 30 days जो ॲप्लिकेशन देत असेल तर त्याला इनपुटचं क्रेडिट मिळेल तिन्ही प्रकारच्या, इनपुट इन स्टॉक, सेमी फिनिश गुड्स आणि फिनिश गुड्स इन स्टॉक, कॅपिटल गुड्सचं आणि इनपुट सर्व्हिसेसचं याचं क्रेडिट मिळणार नाही. आणि मग त्याकरता त्याला प्रोसिजर करायला लागेल. आपण बघितलं होतं फॉर्म GST ITC 0201 हा फॉर्म 30 दिवसामध्ये त्याला त्यामध्ये इन्फॉर्म करायला लागेल की त्याकडे स्टॉकमध्ये इनपुट्स किती आहे, इनपुट्स इन सेमी फिनिश गुड्स किती आहे आणि फिनिश गुड्स किती आहे. आणि जर 2 लाखापेक्षा जास्त अमाऊंटचं जर का त्याला ITC क्लेम घ्यायचा असेल तर त्याला मग CA आणि कॉस्ट अकाउंटंटकडनं त्याचं सर्टिफिकेट घ्यायला लागेल, टू बी सर्टिफाईड बाय प्रॅक्टिसिंग CA और कॉस्ट अकाउंटंट. आणि तो जे इनपुट्स घेणार आहे ते इनपुट्सचे जे इनवॉइस आहेत ते त्यांनी रजिस्ट्रेशन घेतल्याच्या अगोदरच्या 1 वर्षामधले असले पाहिजेत, 1 वर्षामधले असले पाहिजेत. 1 वर्षा अगोदरचे असतील तर त्याचा इनपुट त्याला मिळणार नाही. सेम अशाच प्रकारचं लायबल झाला म्हणून किंवा मग त्यांनी स्वइच्छेने रजिस्ट्रेशन घेतलं ॲज पर सेक्शन 25(3) या दोन्ही केसमध्ये सेम प्रोव्हिजन आहे. आपण या 2 केस बघितले, दोन्ही केसमध्ये सेम प्रोव्हिजन आहे. तिसरं, कंपोजिशन स्कीममधनं नॉर्मल टॅक्स पेअर झाला. कंपोजिशन स्कीममधनं जर नॉर्मल स्कीममध्ये टॅक्स तो कलेक्ट करत असेल तर ITC मिळेल, तर मग त्यावेळेस त्याला कॅपिटल गुड्सचं पण क्रेडिट मिळतं. कॅपिटल गुड्सचं मग लाईफ डिटर्मन केलं तर लाईफ किती आहे, पर क्वार्टर रिड्यूस केलं जाईल 5%. जर 1 वर्षाच्या अगोदर ही असेट असेल तर त्याचा ITC मिळणारच नाही, पण 1 वर्षामधली असेल तर किती क्वार्टर यूज केली आहे त्याप्रमाणे त्याला तेवढे 5% त्या पर क्वार्टर किंवा और पार्ट ऑफ देअर ऑफ फ्रॉम द डेट ऑफ इनवॉइस तेवढ्या क्वार्टरची अमाऊंट त्याची कमी होईल, बाकी जेवढी अमाऊंट आहे त्याचा ITC तो क्लेम करू शकतो. कॅपिटल गुड्सचा पण ITC मिळेल जर एखादा रजिस्टर्ड पर्सन कंपोजिशनमधनं रेग्युलर स्कीममध्ये येईल. दुसरा, एक्झाम सप्लाय टॅक्सेबल सप्लाय झाला. पहिले सप्लाय एक्झाम्प्ट होता तर टॅक्सेबल सप्लाय झाला. तर जर का एखादी मशिनरी कॅपिटल गुड्स आहेत ते एक्सक्लुझिव्हली यूज केले जात होते, एक्सक्लुझिव्हली यूज फॉर सच एक्झाम सप्लाय, तर त्या कॅपिटल गुड्सचं त्याला क्रेडिट मिळेल. ओके. रूल 41 प्रमाणे 40 सबरूल 1 प्रमाणे मेक डिक्लेरेशन इन फॉर्म GST ITC 01 ज्याचा ITC क्लेम करायचा आहे त्याचा पोर्टलला हा फॉर्म फिलअप करायला लागतो. डिक्लेरेशन शॅल क्लॅरिफाय द डिटेल्स ऑफ इनपुट्स, सेमी फिनिश गुड्स. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ना जी भरायला लागते ही कशा प्रकारे भरायची, काय तुम्हाला याची हेल्प मिळेल, तुम्हाला याविषयी आहे ना हेल्प मिळेल. त्याकरता GST पोर्टलला मी लिंक दिले, इकडे मी लिंक दिली पुढे. पुढे गेला तिकडे ही माहिती दिलेली आहे ITC 01 फॉर्म. कसे आपण लॉमध्ये वाचतो, लॉमध्ये वाचल्यानंतर आपल्याला मग कळलं ठीक आहे आता, पण प्रोसिजर कुठे जाऊन करायची आहे, GST पोर्टलला करायची आहे. मग GST पोर्टल तुम्हाला या प्रकारे काही ते हेल्प देईल. त्याचे FAQ आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता इकडे GST पोर्टलला. तुम्ही जर का मी लिंक दिलेली आहे, प्लस तुम्ही इकडे याल GST पोर्टलला.
बऱ्याच वेळा मी अशा वाचल्यानंतर मला कशा प्रकारे प्रोसिजर करायचे हे बघण्याकरता मी काय करतो, तिकडे जाऊन हेल्पमध्ये बघतो त्यांनी कशा प्रकारे स्टेप दिल्यात, हे स्क्रीनशॉट काय दिलेत, आणि मग ॲक्च्युली करायला जाताना आपल्याला सोपं जातं ते. डायरेक्ट क्लिक केली अशी, डायरेक्ट मेल, याला डायरेक्ट क्लिक केलं, डायरेक्ट मेल. हे बघ इथे ITC फॉर्मला क्लिक केलं, ITC 01, कुठे जायचं, रिटर्न्समध्ये ITC फॉर्म्स, खाली असा फॉर्म दिसेल, प्रिपेअर ऑनलाईन, क्लेम अंडर कुठला सेक्शन आहे, आता 18(1)C आहे, ते 18(1)C येईल. मग तुम्हाला तिकडे 4ही सेक्शन सफिशियंट दिसतील. 18(1)A, B, C, D 4 क्लॉज आहेत, 4ही क्लॉज दिसतील तिकडे. पुढे जाऊन इन्फॉर्मेशन आहे. मी काल तुम्हाला फॉर्म दाखवला होता, आज तुम्हाला मी स्क्रीनशॉट दाखवतो अशा प्रकारे. इनपुट्स आहे ते इनपुट्स, डिस्क्रिप्शन ऑफ इनपुट्स, कॉटन, त्याचा EQC काय, कशा प्रकारे ते मोजतात, किती क्वांटिटी आहे. बस एवढं भरायचं. तुमच्याकडे जो उपलब्ध स्टॉक आहे याचे इन्व्हॉइसेस एका वर्षामधले आहेत, तेवढा स्टॉकचं इकडे इन्फॉर्मेशन द्यायची, मग सबमिट करता येईल. बस पुढे मग फाईल विथ EVC करायचं किंवा DSC करायचं, OTP घ्यायचा, काम संपलं, सबमिट झालं. प्रिव्ह्यू दिलं आहे, कशा प्रकारे दिसेल. बस ITC 02 त्याचं मॅन्युअल वाचून तुम्हाला अवघड वाटलं, तुम्हाला त्यातनं माहिती कळली काय आहे, ते अवघड वाटल्यानंतर जर तुम्ही इथे येऊन बघितलं, तुम्हाला सोपं वाटतं इथे हे नक्की करायचं काय. तर इकडे यायचं आहे, ITC फॉर्म चूज करायचा आहे. ITC फॉर्म चूज केल्यानंतर पुढे जाऊन ही माहिती भरायची आहे, सगळे कॉलम समोर दिसतात. जर CA सर्टिफाईड कॉपी घ्यायची आहे तर इकडे ऑप्शन आहे चूज फाईल, क्लिक करा. स्कॅन केलं सर्टिफिकेट असेल CAचं ते इकडे अपलोड होईल, अटॅच करण्याकरता चूज फाईल दिलेले आहे. यू आर अबाउट टू फाईल ITC 02. आर यू शुअर यू वॉन्ट टू कंटिन्यू, येस, प्रोसीड कराल. पुढे OTP घ्याल, व्हेरीफाय कराल, सबमिशन कंप्लीट होईल. पुढे स्टेटस कळतं, स्टेटस काय, पेंडिंग ॲक्शन फॉर ऑप्शन. हे केल्यानंतर जी अमाऊंट क्रेडिटची आहे ती मग क्रेडिट लेयरला येईल. ही प्रोसिजर मात्र करावी लागते त्यासाठी. ITC 02A असे वेगवेगळे फॉर्म आहेत, कशा करतात काय हे आपल्याला बघायचं आहे आता. बाकी तुम्हाला मी ओव्हरव्ह्यू घेतला, त्यामुळे तुम्हाला कळलं की नक्की यातनं करायचं काय असतं. मग सेक्शन सांगतात, रूलप्रमाणे करा, रूलमध्ये दिलेले आहे, प्रोसिजर दिलेली आहे, त्या प्रोसिजरप्रमाणे करा. मग प्रोसिजर तुम्हाला कळणार कुठे, मग इथे त्याकरता हे स्क्रीनशॉट बघायला लागतात, मॅन्युअल बघायला लागतं त्याचं कसं करायचं आहे. मी विचार करा ना, जे काय इतर लोक करतात ते कसं करत असतील. स्टेप काय याच्या, पहिले तुम्ही रीड करणार सेक्शनमध्ये काय दिलेलं आहे,
कशासाठी सेक्शन आहे समजतं वाचल्यानंतर आपल्याला. मग तिथे आपल्याला कळतं की रूल बनवलं आहे. मग रूल वाचतो आपण, रूल कळतात की अशा प्रकारे प्रोव्हिजन आहे, अशा प्रकारे रूल आहेत. त्या रूलप्रमाणे काय प्रोसिजर काय फॉर्म आहेत. मग आपण रूलमध्ये फॉर्मही बघितला काल. तो फॉर्म बघितल्यानंतर ॲक्च्युअल फॉर्म कसा भरायचा, लिंक कुठे यायची वेबसाईटला. मग लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लिंक पण दाखवले कुठे लिंक आहे, कशा प्रकारे आतमध्ये जायचं आहे. आणि मग कुठल्या लिंकला क्लिक केल्यानंतर कुठला फॉर्म येतो. तो फॉर्म आल्यानंतर मग आतमध्ये कुठले कुठले कॉलम्समध्ये कुठली कुठली इन्फॉर्मेशन तिकडे पुट ऑन करायची आहे हे तुम्हाला समजेल. मग तिकडे ते भरल्यानंतर पुढे काय करायचं असतं, बस सबमिट करायचं असतं आणि मग OTP घेऊन ते रिटर्न फाईल होऊन जातं. का अवघड वाटतं का मला सांगा. जो कन्सेप्ट तुम्ही अगोदर केलेला नाही आहे आणि जो पहिल्यांदा करायला जाल तर तुम्हाला पहिल्यांदा करताना तुम्ही यूज टू नाही आहेत त्याच्याशी. तुम्ही यूज टू नाही आहात, पण पहिल्यांदा आपण काय करतो, आपण वेळ घालून पहिले कन्सेप्ट समजून घेतो. आपण प्रोव्हिजन समजून घेतो. प्रोव्हिजन आपण समजून घेतल्यानंतर मग त्याच्यात आपल्याला कळतं की नक्की आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत. मग आपल्याकडे परिस्थिती आपण 4 परिस्थिती बघितल्या आता. हां, तर तेच लक्षात घ्या की काहीतरी नवीन करतो, पहिल्यांदा करतो, थोडंसं तुम्हाला असं वाटेल की बरोबर करतो ना आपण. मग तुम्ही 4 वेळा प्रोव्हिजन वाचा. भीती वाटत असेल, अशा प्रकारे काय तुम्हाला संशय वाटत असेल तर नक्की पहिले समजून घ्यायला पाहिजे की आपण काय करत आहोत. म्हणून मी असे स्क्रीनशॉट दिलेत तुम्हाला. असे हे देण्याचं कारण काय ते आहे. आणि पहिल्या स्क्रीनला एकदम जेव्हा सुरू केलं आपण टॉपिक, इथे पहिले दिलं हे एवढं महत्त्वाचं. मला एवढी स्क्रीन कळली, सगळं कळलं. मी जेव्हा हा टॉपिक शिकवतो मला हीच अडचण जाणवते की हे केलेलं नाही आहे, हे रोजचं नाही आहे, हे कधीतरी करायला लागेल. जर अशी परिस्थिती आली तर करायला लागेल. मग ते करण्याची प्रोव्हिजन काय, सेक्शन 18(1) मध्ये तुम्हाला 4 केसेस दिल्यात 18(1) नवीन रजिस्ट्रेशन, व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन, दोन्ही केसमध्ये रजिस्ट्रेशन घ्या. तुम्हाला इनपुटचं क्रेडिट मिळणार आहे, कॅपिटल गुड्सचं मिळणार नाही. दुसरं एक्झाम सप्लाय, रजिस्टर्ड पर्सन आहे तो एक्झाम सप्लाय करतो आहे, तो टॅक्सवर सप्लाय झाला. किंवा मग कंपोजिशनमधनं रेग्युलर स्कीममध्ये आला. या दोन्ही केसमध्ये इनपुटचं क्रेडिट मिळेल आणि वर्षभरामध्ये जे कॅपिटल गुड्स घेतलेले असतील त्यामध्ये त्यांनी जेवढे कॅपिटल गुड्स वापरलेत तेवढ्या क्वार्टरचा 5% रिड्यूस करून बाकीची अमाऊंट जेवढी मिळते त्या कॅपिटल गुड्सचं क्रेडिट मिळेल. पण क्रेडिट केव्हा मिळेल, ज्यावेळेस त्याला रूल 40 प्रमाणे GST ITC 01 याच्यामध्ये इन्फॉर्मेशन द्यायला लागेल की किती इनपुट्स आहेत, त्याची अमाऊंट किती आहे, त्याचा टॅक्स किती आहे, तेवढं मग अमाऊंट आहे ती तुमच्याकडे व्हॅलिड, तुमच्याकडे जे इन्व्हॉइस आहेत, तुम्ही ते गुड्स रिसिव्ह केलेले आहेत तर तुम्हाला त्याचा ITC दिला जाईल. पण ही प्रोसिजर करावी लागते, त्यानंतरच मिळतो. हां, ते CA सर्टिफिकेशन घ्यायला लागेल. बस ते घ्यायला लागेल. तुम्ही ती सगळे इन्व्हॉइस घ्याल, तुम्ही CAकडे जाल, त्याला सांगाल की आमचा ITC आहे, त्याची अमाऊंट जेवढी होते त्याप्रमाणे त्याचा 2 लाखाच्या वरती आमचा ITC क्लेम बनतो आहे. मग तो ते चेक करेल, इन्व्हॉइस चेक करेल आणि मग ती यादी बनवेल की हे इन्व्हॉइस आहेत, या डेटचे इन्व्हॉइस आहेत, याप्रमाणे यांच्या 2 लाखाच्या वरती ITC क्लेम आहे, मी चेक केलं आहे आणि इन्व्हॉइस यांचे ज्या प्रकारे आहेत त्याप्रकारे मला असं वाटतं आहे की 2 लाखाच्या वरती आहे. बस सर्टिफिकेशन देईल तो. सर्टिफिकेशनचा अर्थ काय असतो की खाली ज्यावेळेस सर्टिफाय करतो माझा प्रॅक्टिसिंग नंबर असा आहे, तो नंबर टाकतो. त्या नंबरप्रमाणे कुठला त्याचं नाव काय, त्याचा ॲड्रेस काय आणि त्याला प्रॅक्टिस करण्याकरता ऑथोराईज केलं आहे त्या नंबर काय, तोच नंबर तुम्हाला तिथे भरायला लागतो फॉर्म भरत असताना. आणि त्याचं हे सर्टिफिकेशन खाली अटॅच करून, स्कॅन करून अटॅच करून ते भरायचं असतं. 2 लाखाच्या वरती जर तुमचा ITCचा क्लेम होत असेल तर हे तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला करताना 2 लाखापेक्षा जास्त जर ITC क्लेम बनत असेल तर मग CAकडनं हां सर्टिफिकेटमध्ये तो काय देणार आहे की मी सर्टिफाय करतो की यांचा 2 लाखाच्या वरचा ITC आहे आणि याचे इन्व्हॉइस आहेत ते मी बघितलेले आहेत आणि ते इन्व्हॉइस नंबर खाली मी दिलेले आहेत, या नंबरप्रमाणे त्यांचा एवढा ITC आहे आणि त्याप्रमाणे ते मला योग्य वाटतं. बस जे डॉक्युमेंट मला दाखवले गेले ते गुड्स त्यांनी घेतले आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यामुळे त्यांना ITC मिळायला पाहिजे ॲज पर प्रोव्हिजन सो अँड सो आहे ती मी सर्टिफाय करतो आहे. CA सर्टिफाय करतो. माझ्यासमोर जी माहिती दिली गेली त्या माहितीप्रमाणे, ह्या तरतुदीप्रमाणे एवढा ITC आहे.
जे डॉक्युमेंट मला दिले गेले त्या डॉक्युमेंटप्रमाणे मला लक्षात येतं आहे की त्याचा टॅक्सेबल टर्नओव्हर ज्यांच्याकडे जे इन्व्हॉइस आहेत त्याप्रमाणे टॅक्सेबल अमाऊंट सो अँड सो आहे आणि त्याचा जो इनपुट टॅक्स क्रेडिट आहे तो CGST एक 1.25 लाख आहे, SGST 1.25 लाख आहे, म्हणजे 2 लाखाच्या पुढे जातो. बस हे सर्टिफिकेट तो देणार. तो काय हे तो डिटेक्टिव्ह नसतो. ही इज नॉट डिटेक्टिव्ह. तिथे जाऊन शोध घेईल खरंच यांनी इन्व्हॉइस खरे आणलेत का, यांनी खरंच मटेरियल घेतलं आहे का. त्यामुळे ऑडिट कुठल्या बेसवरती होतं. ऑडिट ही त्याला उपलब्ध केलेल्या माहितीच्या आधारे ऑडिट करणं एवढंच काम आहे CAचं. जे डॉक्युमेंट दिलेले आहेत त्या डॉक्युमेंट आल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही गुड्स घेतले की नाही घेतले याचा पुरावा तुम्ही द्या आणि तो पुरावा त्यांनी दिला तरच तुम्ही त्याला सर्टिफाय करा. असं कुठे लॉमध्ये म्हटलेलं नाही ना, काही म्हटलेलं नाही. म्हणजे फक्त तुम्हाला काय करायचं इकडे डॉक्युमेंटेशन फक्त चेक करायचे आहेत, त्यामधले आकडे चेक करायचे आहेत बस. त्यामध्ये जे सप्लायरकडून जे घेतलेलं आहे त्यांनी मग GST 1 ते दाखवलं आहे का वगैरे थोडंफार व्हेरीफाय करून बाबा हा जेन्युइन ITC वाटतोय. बस जेन्युइन ITC वाटतोय बस, म्हणजे हा जो ITC हा जेन्युइन नाही आहे असं कुठे प्रूव्ह होत नाही आहे ना, एवढंच तो बघणार. म्हणजे मी अडचणीमध्ये येणार नाही ना सर्टिफाय करून, कारण मी सही देतोय, एवढंच तो बघणार. दुसरं काय. ही आपण एक केस बघितली, ही आपली केस पूर्ण झाली. दुसरं आता आपल्याला बघायचं ते म्हणजे ट्रान्सफरचं. ट्रान्सफर जेव्हा बिझनेस विकला जातो किंवा मग एखाद्या व्यक्तीचं डेथ झाल्यानंतर त्याचा जो लिगल एअर आहे, त्याचा वारस आहे, त्याला ज्यावेळेस तो बिझनेस मिळतो त्यावेळेस त्याला रजिस्ट्रेशन वेगळं घ्यावं लागतं. मग त्याचा जो ITC असेल समजा इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला, तो ट्रान्सफर होतो. ओके. तर मी 18/3 सुरू करतो. जेवढं आपलं काल झालं होतं तेवढं मी सांगितलं लिंक लागण्याकरता. रूल मी पूर्ण मांडला असला तरी रूल एवढा सगळा मोठा बनतो, पण त्यामधनं निष्कर्ष काय निघते तुम्हाला, तो निष्कर्ष जो आहे तो मी पुढे परत हे रूल संपूर्ण टाईप केल्यानंतर पुढे मी निष्कर्ष मांडतो की हे 4 ब्लॉक आहेत, एवढंच करायचं आहे. 30 दिवसामध्ये GST ITC 01 भरा. त्यामध्ये तुमचे आत्ता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्या फॉर्ममध्ये कुठली माहिती भरायची आहे, जी माहिती भरायची आहे ती माहिती तुमच्याकडे उपलब्ध पाहिजे तुमच्या इन्व्हॉइसप्रमाणे. ती माहिती तुम्ही इन्व्हॉइस समोर आणा. त्यातनं तुमचे गुड्स जे आहेत ते इनपुट, सेमी फिनिश गुड्स, फिनिश गुड्सचे जी इन्फॉर्मेशन आहे ती द्या. 2 लाखाच्या वरती जर का ITC होत असेल तर मग ते डिक्लेअर शॅल बी ड्युली सर्टिफाईड बाय CMA इफ ॲग्रिगेट व्हॅल्यू एक्सिड्स 2 लाख. आणि मग पुढे ITC अंडर सेक्शन 18C अँड 18D शॅल बी व्हेरीफाईड फ्रॉम GSTR 1 आणि GSTR 4. GSTR 1 भरला जातो ज्यामध्ये सप्लायर अपलोड करतो की आम्ही कुठल्या रेसिपियंटला कुठलं मटेरियल दिलं आहे. आणि GSTR 4मध्ये जे कंपोजिशन डीलर असेल तो GSTR 4 भरतो. आणि ज्यामध्ये मी जो परचेस केला आहे, जो माझ्या सप्लायरनी माझ्या नावावर दाखवलेला आहे, असा परचेस किती आहे तो GSTR 4मध्ये यांनी दाखवलेला असतो. म्हणजे जर तुम्ही कंपोजिशन डीलर होतात तर तुम्ही GSTR 4 भरला असेल आणि त्यामध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन दिलेली असेल ज्या गुड्सचं तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट पाहिजे. बस ते फक्त व्हेरीफाय करून घ्या. सप्लायच्या GSTR 1शी किंवा तुमच्या GSTR 4शी हे ते सांगितलं आहे. एका वर्षातलं इन्व्हॉइस पाहिजे हे आपण बघितलं सेक्शन 18 सबसेक्शन 2 मध्ये. आता त्याचं एक्झाम्पल एक एक्झाम्पल आहे. युटिलायझेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन ओपनिंग स्टॉक ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन. मायक्रॉन प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी आहे. इज एंगेज इन सप्लाइंग टॅक्सेबल गुड्स to its customers within the state and it is not liable for registration under section 22 of CGST Act 2017 from
15 February 2021 onwards it started interstate. त्या सेक्शन 24 प्रमाणे जर इंटरस्टेट सप्लाय ₹1 जरी केला टॅक्सेबल गुड्सचा तर रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. त्याप्रमाणे त्यांनी रजिस्ट्रेशन करता ॲप्लिकेशन दिलं. अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन ऑन 25 February 2021 and the same has been granted to him. त्यांना मग रजिस्टर गव्हर्नमेंटने करून घेतलं. इट्स CGST, AGST and IGST liability for the month of February 2021 is CGST 19,500, AGST 19,500 आणि IGST 40,500 झालेलं आहे. And Micron Private Limited has to make e-payment of tax on due date 20 March. निरीक्षण घेतलं 20 फेब्रुवारीला, काय डेटा घेतला 25 फेब्रुवारीला आणि मग त्याप्रमाणे त्यांना फेब्रुवारीचं रिटर्न फाईल करायला लागेल मार्चमध्ये. मग त्यांनी 20 मार्चला ड्यू डेटप्रमाणे त्यांची लायबिलिटी भरलेली. Micron Private Limited has provided the following details of stock of input held on फ्रॉम 15 February ऑनवर्ड्स. आता 15 तारखेला ते काय झाले, लायबल झाले. मग त्यांना सर्टिफिकेट मिळालं कधी, रजिस्ट्रेशनचं 25 फेब्रुवारीला. पण त्यामध्ये डेट असते की लायबल झाले 15पासनं, त्यांना मग रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट 15पासनं मिळेल. 15 तारखेच्या अगोदरची डेट काय, 14 तारखेला त्यांच्याकडे स्टॉक ओपनिंग स्टॉक काय होता याची इन्फॉर्मेशन आहे. इनपुट्स रिसिव्ड त्यांनी केले होते 10/1/2021. 10/1/2021 ही जी डेट आहे जानेवारीची, 1 वर्ष आतमधली आहे. त्याचा CGST 3,600 आहे, AGST 3,600. दुसरं इनपुट रिसिव्ड 25/10/2020 हे पण एका वर्षामधले आहेत, 7,500 7,500. इनपुट रिसिव्ड 15/1. ब्राइबली एक्सप्लेन द टॅक्स पेएबल बाय मायक्रॉन प्रायव्हेट लिमिटेड इन कॅश. जर त्यांनी पेमेंट केलं आहे तर त्यांना ह्याचं क्रेडिट जर मिळालं असेल तर हे क्रेडिट मिळाल्यानंतर त्यांना किती ई पेमेंट कॅशनी करायला लागेल हे विचारल्यानंतर त्यांच्याकडे जी इन्फॉर्मेशन होती त्याप्रमाणे त्यांनी मग ITC 01 भरायला पाहिजे. ॲज पर सेक्शन 18(1)(a) अ पर्सन अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन विदिन 30 days from date on which he becomes liable to registration under CGST Act and has been granted registration shall be entitled. त्याला हक्क अधिकार प्राप्त होतो ITC घेण्याचा या सेक्शनप्रमाणे. जर 30 दिवसामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय केलं तर त्याला अधिकार मिळतो इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ इनपुट्स हेल्ड इन स्टॉक और कंटेन्ड इन सेमी फिनिश और फिनिश गुड्स इन स्टॉक ऑन डेट इमिजिएटली प्रिसिडिंग. त्याला रजिस्ट्रेशन कधी मिळालं, 15 तारखेपासून मिळालं. मग 14 तारीख ही त्याची प्रिसिडिंग डेट आहे. या डेटला त्याच्याकडे स्टॉकमध्ये जे इनपुट्स असेल त्याला त्याचं क्रेडिट मिळेल. ॲज पर सेक्शन 18(2) जे इनवॉइस या डेटच्या अगोदर एका वर्षामधले असतील, 1 इयरमधले असतील तेवढे इनवॉइस त्यांनी घ्यावे आणि त्याचं त्यांना क्रेडिट जे आहे ते मिळण्याकरता ITC 01 GST ITC 01 त्यांनी सबमिट करायला पाहिजे. ते त्यांनी केलं आहे, सगळ्या प्रोसिजर्स केल्या आहेत. इन व्ह्यू ऑफ अबोव प्रोव्हिजन इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल टू मायक्रॉन प्रायव्हेट लिमिटेड विल बी कम्प्युटेड ॲज फॉलोज. आता हे टोटल किती आले, 20,700 CGST 20,700 CGST. लायबिलिटी किती आहे त्याची 19,500 CGST 19,500 AGST आणि 40,500 IGST. आता याच्यामध्ये किती ITC आला, 20,700 20,700 आला. आता त्याकडे CGST मध्ये $20,700 बरोबर आहे. सेम AGST मध्ये पण तेवढेच आहेत. 19,500 मधून 19,500 ITC मधून भरू शकतो बरोबर आहे. आणखी उरले किती त्यामध्ये 20,700 मध्ये 1,200 ते 1,200 त्यांनी IGST मध्ये यूज केले. सेम AGST मध्ये पण 19,500 भरल्यानंतर 1,200 उरले
ते पण यूज केले IGSTमध्ये. IGST लायबिलिटी किती आहे 40,200. त्यातनं हे 2400 वजा केल्यानंतर 38,100 हे त्याला पेमेंट करायला लागेल IGST. आणि आपण जे सेक्शन 49 बघितला कशा प्रकारे ITC ॲडजस्ट करता येतो त्याप्रमाणे हे ॲडजस्ट केलं आहे. 49A 49B हे बघितलं ना आपण. आणि मग रूल 88A त्याप्रमाणे आपण हे सेटअप केलेलं आहे. तेच खाली नोटमध्ये दिलेलं आहे. नोटमध्ये काय दिलं आहे, ॲज पर सेक्शन 49, 49A and 49B of CGST Act to Rule 88A of CGST rules, the central tax shall first be utilized towards payment of central tax. सेंट्रल टॅक्स 19,520,700 मधनं पहिले त्यांनी स्वतःची लायबिलिटी पे ऑफ केली. सेम AGSTची पण केली. आणि जर काय ITC त्याचा उरत असेल तर त्याने तो IGST करता वापरावा. पेमेंट ऑफ स्टेट आणि पेमेंट ऑफ सेंट्रल आणि स्टेट झाल्यानंतर द अमाऊंट रिमेनिंग इफ एनी मे बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स. त्याप्रमाणे त्यांनी इंटिग्रेटेड टॅक्सला ती अमाऊंट तो वापरू शकतो आणि त्याप्रमाणे ती युटिलाइज केल्यानंतर जेवढी अमाऊंट शॉर्ट पडते ती 38,100 आहे. बस. मग त्यांनी किती IGST भरला असेल, ही लायबिलिटी किती येईल हा आपला प्रश्न होता. याचं उत्तर या प्रकारे. समजलं केतकी? Yes sir, yes. आता हा दुसरा क्वेश्चन आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे केसेस येणार ना, तुम्ही जेव्हा काम कराल प्रॅक्टिकली जे काम करायची वेळ आली ती याच प्रकारे येणार. Okay. आता याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कोणी घेतलं, कुठल्या कारणास्तव घेतलं ही माहिती आहे. पहिल्यामध्ये काय होतं, लायबल झाला म्हणून. दुसऱ्यामध्ये आपण काय बघितलं B मध्ये की ज्याने व्हॉलंटरी घेतलं. व्हॉलंटरी घेतल्यानंतर ओपनिंग स्टॉकमध्ये त्याकडे काय गुड्स होते, कुठल्या डेटचे होते, रजिस्ट्रेशन डेट काय, तू कधीपासून टॅक्सेबल पर्सन झाला, मग त्याच्या 1 वर्ष अगोदरचे इनवॉइस कुठले कुठले आहेत, मग तुम्हाला ते बघायला लागतील. 1 वर्ष अगोदरचे इनवॉइस बाजूला काढायला लागतील. इनपुट्स प्रोक्युअर्ड 2/9, इनपुट रिसिव्ड, कॅपिटल गुड्स प्रोक्युअर्ड हे दिलेले आहेत. कॅपिटल गुड्सचं क्रेडिट मिळणार नाही, ते मिळणार नाही, बाजूला काढणार. मग तुम्हाला ह्याच सगळ्या गोष्टीतना इनपुट्स रिसिव्ड, IGSTचं किती इनपुट आहे ते दिलं. जसं आता आपण हे वाचलं, तुम्ही हे वाचाल, ते वाचल्यानंतर तुम्हाला मग खाली त्याच प्रकारे कुठल्या सेक्शनप्रमाणे कुठल्या सबसेक्शनप्रमाणे त्याला अधिकार आहे ITC घेण्याचा हे खाली द्यायचं असतं. इंटायटल त्या सेक्शनप्रमाणे सबसेक्शनप्रमाणे तो इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकतो, हा त्याचा अधिकार आहे. मग पुढे रजिस्ट्रेशन त्याला कधी मिळालं, रजिस्ट्रेशन कधी मिळालं, त्याची डेट काय होती, त्या डेटप्रमाणे मग त्याचे इनवॉइस कुठले कुठले आहेत, जे 1 वर्षाच्या अगोदरचे आहेत ते तुम्हाला क्रेडिट मिळणार नाही, ते मिळणार नाही. मग इथे काय इनवॉइस आहेत, हे अगोदरचे आहेत त्या डेटच्या, याचा क्रेडिट मिळणार नाही, हे बाजूला काढले. हा जो इनवॉइस आहे हा अगोदरचा आहे, याचं क्रेडिट मिळणार नाही, ते बाजूला काढले. आणि मग जेवढं इनवॉइस जेवढं त्याला क्रेडिट बनतं तेवढं घेतलेलं आहे. ह्या एक्झाम्पलला वेगळं एवढंच आहे. असे काय वरती माहिती दिलेली आहे ज्यामध्ये 1 वर्षाच्या अगोदरचे इनवॉइस होते, बाकी एक्झाम्पल दोन्ही सेम आहेत. मग त्याचं क्रेडिट मिळणार नाही, बाकीच्या अमाऊंटचं क्रेडिट मिळेल. मग लायबिलिटी किती आहे आणि क्रेडिट किती आहे त्याप्रमाणे मग किती पेमेंट करायला लागेल हे दिलेलं आहे. आणि मग खाली नोटमध्ये ती माहिती दिलेली असते की हे 1 वर्ष अगोदरचं आहे. मग सेक्शन 18(2) सांगतो की त्याप्रमाणे 1 वर्ष अगोदरचं क्रेडिट मिळणार नाही वगैरे वगैरे माहिती आपण देतो. म्हणजे आपण समजून अंडरस्टँड करून त्याची प्रोव्हिजन, त्याचे रूल, त्याचे पेमेंट रूल हे सगळं विचारात घेऊन तुम्हाला तिथे काय करायचं आहे, त्याचं क्रेडिट घ्यायचं आहे. एक पहिल्यांदा रजिस्ट्रेशन घेतल्यामुळे अगोदरच्या गुड्सचा ITC मिळणार आहे 1 वर्षामधल्या. म्हणजे तुम्हाला तुमचं सेक्शन कुठला लागतो, 18(1), 18(2), 18(1) मधला ABCD 4 आहेत ना. 18(1) मध्ये ABCD हे 4 मधला कुठला अभियोग हे पहिले येईल. त्यानंतर मग 18(2) प्रमाणे 1 वर्षामध्ये इनवॉइस आहेत ते बघणार तुम्ही. मग तुम्हाला इथे ज्यावेळेस ITC क्लेम करायचं आहे त्यावेळेस CGST AGST केल्यानंतर मग कुठल्या रूलप्रमाणे कुठल्या सेक्शनप्रमाणे तुम्हाला एका टॅक्सचं क्रेडिट दुसरीकडे ॲडजस्ट करता येतं हे सगळं तुम्हाला आठवलं पाहिजे. ते तुम्हाला रिमाइंड होण्याकरता, रिकॉल होण्याकरता अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही केले ते रिकॉल होतं.
की आपण हां इकडे हे शिकलो होतो, तिकडे ते शिकलो होतो, सेक्शन 49 काय आहे, मग तुम्ही विसरला असाल, मग तुम्ही परत ते रेफर केलं पाहिजे, नोट्स बघितलं पाहिजे की 49मध्ये काय सांगितलं गेलं आहे, 49 1मध्ये एमध्ये काय सांगितलं गेलं आहे, बीमध्ये काय सांगितलं गेलं आहे. मी ज्यावेळेस तुम्हाला सांगतो त्यावेळेस तुम्ही स्टेबल मनस्थितीमध्ये असलात जरी तरी त्यावेळेस ऐकलेलं नंतर पुढे विसरून जायला होतं. आणि जर तुमची मनस्थिती स्टेबल नसेल तर काय होतं, सांगताना ऐकताना थोडंसं कळतं, थोडंसं आपलं फिल्टर होऊन जातं, थोडंसं आपण तेवढं ग्रहण करू शकत नाही, तेवढं रिसीव्ह करू शकत नाही. मग जे अशा प्रकारे आपल्याकडे रिसीव्ह झालेलं नाही आहे ते तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन करायला जाल ते रीड कराल, तुम्हाला रिकॉल होईल. आणि हे 2 वेळा 3 वेळा रिकॉल केलं तर तुम्हाला पुढच्या काळामध्ये जेव्हा कधी गरज लागेल तेव्हा आठवेल. तुम्ही एकदाच फक्त ऐकलं आहे आणि नंतर तुम्ही लक्ष दिलं नाही याच्याकडे तर तुम्हाला आठवणार नाही नंतर. हे कुठे बघायचं आहे मला एवढं तर आठवलं पाहिजे नको, किंवा काहीतरी संदर्भ आहे याचा एवढं तर कळलं पाहिजे, तेवढंच लक्षात ठेवा. खूप जास्त हार्डवर्क करायची गरज नाही, कारण किती प्रोविजन आहेत, किती रूल आहेत, सगळं काय आपल्याला एक्झाम द्यायची असेल तर आपल्याला पाठ करावंच लागतं. आणि जे एक्झाम देतात ते 1-2 महिने रात्रंदिवस ते वाचत बसतात आणि एकदा एक्झाम दिली त्यानंतर परत विसरून जातात. हे नॉर्मल प्रोसिजर आहे. ही माहिती पूर्ण दिलेली आहे तुम्हाला रेफरन्ससाठी. नंतर पुढे जाऊन तुम्हाला कधी वाचावंसं वाटलं, गरज पडली तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. तरी पण तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर GST पोर्टलची लिंक पण दिलेली आहे. तुम्ही GST पोर्टलला जाऊन ती लिंक बघू शकता. पण मी आता काढून पण दाखवली तिकडे. ठीक आहे, इथपर्यंत आपण काल बघितलं होतं. आज आपलं 18-3, 18-1 आणि 18-2 आपण काल बघितलं होतं. मर्जर, अमलगमेशन और सेल ऑफ बिझनेस. आता ह्याच्यामध्ये 18(3) प्रमाणे काय प्रोव्हिजन आहे बघा. वेअर देअर इज अ चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ रजिस्टर्ड पर्सन ऑन अकाउंट ऑफ सेल, merger, demerger, amalgamation, lease or transfer of the business with the specific provisions for transfer of liabilities. The said registered person shall be allowed to transfer the input tax credit which remains unutilized in his electronic credit ledger. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला काही ITC आहे आणि तो बिझनेस त्यांनी दुसऱ्याला सेल केला किंवा दुसरा बिझनेसमध्ये तो बिझनेस मर्ज झाला. 2 बिझनेस एकत्र आणले आणि त्यातनं पार्टनरशिप फर्म बनवली. 2 प्रोप्रायटर एकत्र आले, त्यांनी कंपनी बनवली. 2 कंपन्या एकत्र आल्या, त्यांनी एक वेगळी कंपनी बनवली. किंवा एक कंपनी आहे ती डिवाईड केली, 2 कंपन्या बनल्या, डीमर्जर. या केसमध्ये एक नवीन बिझनेस अस्तित्वात येतो आणि चेंज इन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे त्यांचं वेगळं पॅन कार्ड असतं, त्या वेगळ्या पॅन कार्ड थ्रू ते नवीन बिझनेस रजिस्टर करतात. म्हणजे GST नंबरमध्ये आपला पॅन कार्ड येतो, अगोदर जो नंबर होता तो नंबर बदलला म्हणजे चेंज इन कॉन्स्टिट्यूशन हे ॲप्लिकेबल झालं. ॲप्लिकेबल केव्हा होईल? वेअर देअर इज अ चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन. ह्याचा अर्थ हा आहे की GST नंबर बदलला. कशामुळे? सेल केल्यामुळे, मर्जर केल्यामुळे, डीमर्जर केल्यामुळे, अमलगमेशन किंवा कोणाला लीजवर बिझनेस दिला किंवा ट्रान्सफर केला परमनंटली, तर त्या केसमध्ये त्याचं कॉन्स्टिट्यूशन बदललं. आता इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला एका पर्सनच्या जो क्रेडिट आहे तो दुसऱ्या पर्सनच्या लेजरला ट्रान्सफर होईल. त्याकरता रीड करा रूल 11 हे दिलेले आहे. सॉरी रील 41, रूल 41 रीड करा. रूल 41. मग रूल 41मध्ये कुठला फॉर्म प्रिस्क्राईब केला आहे? ITC 02. आता डीमर्जरमध्ये बघा, समजा एखादी कंपनी आहे ती 2 प्रकारच्या प्रॉडक्टमध्ये डील करत होती, 2 प्रकारचे प्रॉडक्ट. तर त्यांना असं वाटलं की आपण 2 प्रकारच्या प्रॉडक्ट करता 2 वेगवेगळ्या कंपन्या करू, 2 वेगवेगळ्या कंपन्या करू. आता जर का त्यांनी डीमर्जर केलं
खाली बघा दिलं आहे, प्रोव्हायडेड दॅट इन द केस ऑफ डी मर्जर द इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अपॉर्शन्ड. आता समजा 2 लाख क्रेडिट आहे, या 2 लाखामधलं किती क्रेडिट एका कंपनीत ठेवायचं आणि किती क्रेडिट दुसऱ्या कंपनीत पाठवायचं ठरवणं कसं? अपॉर्शन करा इन द रेशो ऑफ व्हॅल्यू ऑफ असेट्स ऑफ न्यू युनिट्स ॲज स्पेसिफाईड इन द डी मर्जर स्कीम. कुठल्या असेट्स कोणी घेतल्यात त्या असेटप्रमाणे जो काय ITC आहे त्याचा अपॉर्च्युमेंट होईल. असेट किती लाखाच्या होत्या, मग पहिल्या युनिटमध्ये किती लाखाच्या असेट ठेवल्या, दुसऱ्या युनिटमध्ये किती लाखाच्या असेट दिल्या, मग त्या असेटप्रमाणे ज्यांच्या ज्या असेट आहेत त्याप्रमाणे तो ITC जो आहे तो अपॉर्शन करा. आता ह्या असेट कुठल्या असतील, खाली एक्सप्लेनेशन दिले. फॉर द पर्पज ऑफ दिस सब रूल इट इज hereby clarified that the value of asset means the value of the entire assets of business whether or not input tax credit has been availed thereon. काही असेट होत्या त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेतला नव्हता, त्याची टॅक्सची अमाऊंट ही असेटच्याच व्हॅल्यूमध्ये ॲड करून ते डिप्रिसिएशन क्लेम केलं होतं त्या पोर्शनवरती टॅक्सच्या. वॉट एव्हर इट इज काही असेल, पण ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल की अपॉर्च्युमेंट करा तेव्हा असेटची ITC घेतला होता नव्हता हे विचारात न घेता त्या असेटची व्हॅल्यू जी आहे ती बघा आणि मग त्या असेटच्या व्हॅल्यू पहिल्या युनिटमध्ये किती आहेत दुसऱ्या युनिटमध्ये किती आहेत त्याप्रमाणे अपॉर्च्युमेंट करा आणि तेवढा ITC जो आहे तो मग ट्रान्सफर होईल. द ट्रान्सफरर जो ट्रान्सफर करतो shall also submit a copy of certificate issued by a practicing chartered accountant or cost accountant certifying that the sale, merger, demerger, amalgamation, lease or transfer of business has been done with a specific provision of transfer of liabilities. The transferee ज्याच्या अकाउंटला तो ITC ट्रान्सफर होतो shall on the common portal accept the details so furnished. ॲप्लिकेशन कोण देईल, जिथे ITC आता आहे तो ट्रान्सफर करतोय दुसरीकडे, जिकडे ITC आहे तो ट्रान्सफर करतोय दुसरीकडे. मी तुम्हाला एखादा मेसेज पाठवल्यानंतर तुमच्याकडे मेसेज येईल, मग तुम्ही त्याला ॲक्सेप्टन्स दिला पाहिजे. तसं द्या इकडे की इथे ट्रान्सफर करेल एक व्यक्ती, त्याकडे समजा 2 लाखाचा ITC आहे, त्यातला 1 लाख ट्रान्सफर करायचा आहे. 1 लाख जेव्हा ट्रान्सफर होईल तेव्हा ट्रान्सफरी जो आहे shall on the common portal accept the details so furnished by the transferor and upon such acceptance the unutilized credit specified in form GST ITC 01 shall be credited to his electronic credit ledger. बरोबर आहे. ॲक्सेप्टन्स तुम्ही ज्यावेळेस द्याल तेव्हा तुमच्या क्रेडिट लेजरला जमा होईल. तुम्ही ट्रान्सफरी आहात, मी ट्रान्सफर आहे, मी सांगतोय की तुमच्या अकाउंटला हा GST नंबर आहे, ह्याच्या अकाउंटला एक लाखाचा ITC ट्रान्सफर व्हावा. ही रिक्वेस्ट सबमिट करणं किंवा या प्रकारे इन्फॉर्मेशन सबमिट करणं हे ट्रान्सफरचा जॉब आहे. मग तेवढा ITC काय होईल, ट्रान्सफरच्या क्रेडिट लेजरमधनं कमी होईल आणि जेव्हा ट्रान्सफरी त्याला ॲक्सेप्टन्स देईल त्यावेळेस ट्रान्सफरीच्या क्रेडिट लेजरला तेवढा बॅलन्स रिफ्लेक्ट होईल. The inputs and capital goods so transferred shall be duly accounted for by the transferee in his books of account. या स्टेप आहे त्याच्यामध्ये. फायनली कन्क्लुजन एवढंच आहे. ITC ऑन सेल, मर्जर, डिमर्जर, अमलगमेशन, लीजर, ट्रान्सफर. ITC 02 भरा, त्यामध्ये सर्टिफिकेशन घ्या CA कडनं आणि पुढे ट्रान्सफरी शॅल ॲक्सेप्ट द फर्निश डिटेल. ट्रान्सफरीने ॲक्सेप्ट केल्या पाहिजे. ट्रान्सफरनी जे डिटेल्स सबमिट केले त्याप्रमाणे ते योग्य आहेत, तो ॲक्सेप्ट करेल. मग त्याच्या क्रेडिट लेजरला, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला तो बॅलन्स जो आहे तो तिकडे त्याला अवेलेबल होईल. नाही, ट्रान्सफरी 02 कशाला भरेल, ट्रान्सफरी 02 कशाला भरेल. मी तुम्हाला तेच सांगतो ना की तुम्हाला फक्त ॲक्सेप्टन्स द्यायचं आहे. तुम्हाला कोणतरी अमाऊंट पाठवतोय, तुम्हाला घ्यायची आहे का, तुम्ही येस म्हणाल तर तुम्हाला मिळणार आहे.
तुमच्याकडे एखादं कुरिअर आलं, कुरिअर आहे तुमच्या नावाने, तुम्हाला नाही पाहिजे, तुम्हाला नाही मिळणार. पाठवणारा मी आहे ना, मी पाठवतोय. जर का तुमचा त्याशी काही संबंध नाही आहे, तुम्ही रिजेक्ट कराल. तुम्ही जे मला पाठवणार समजा ते कसं कुठल्या फॉर्ममध्ये असेल? ITC 02 जेव्हा भरला जातो त्यावेळेस ज्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे त्याच्या अकाउंटला एक इंटिमेशन येणार की ह्या सो अँड सो अकाउंटवरनं तुम्हाला ITC ट्रान्सफर होतो आहे, तुम्हाला ॲक्सेप्ट करता का तुम्ही? तेच विचारते सर की तो म्हणजे असा फॉर्म भरेल त्याच्यानंतर त्याला इंटिमेशन जाईल. अर्थात ना, मी तुम्हाला जर का कुरिअर पाठवलं तुमच्या नावाने, तुमच्या ॲड्रेसने, तुम्ही विचाराल कुरिअरवाल्याला कोणाकडनं आलं आहे, तर तुम्हाला समजतं की ॲमेझॉनवरनं आलं आहे, तुम्हाला फ्लिपकार्टवरनं आलं आहे, मग तुम्ही ती वस्तू मागवलेली आहे, मग तेव्हाच तुम्ही घेता ना. ॲक्सेप्टन्स तुम्ही कधी द्याल? तुम्हाला कोणतरी विचारेल तेव्हाच द्याल ना ॲक्सेप्टन्स. काही अदरवाईज तुम्ही ॲक्सेप्टन्स देणार कसा काय? विचारलं आहे ट्रान्सफर शॅल ॲक्सेप्ट द डिटेल, ॲक्सेप्ट तुम्ही कधी करणार? तुम्हाला जर कोण ऑफरच देत नाही, तुम्ही ॲक्सेप्ट कशी कराल? हा जो इंटिमेशन आहे तो आपल्याला ॲज अ ट्रान्सफर म्हणजे ट्रान्सफरिंग म्हणजे ते आपल्याला GST पोर्टलमध्ये शो होईल का? जसं तुम्ही सप्लाय केल्यानंतर तुमचा GSTR 1 रिटर्न भरतो कोण? तुम्ही सप्लाय जेव्हा घेता, तुम्ही जेव्हा रिसिपियंट असता तेव्हा तुमचा सप्लायर काय करतो? GSTR 1 भरतो. मग तुम्हाला 2A मध्ये कळतं की नाही? सहज तुम्हाला कळणार, तुमच्या अकाउंटला कळणार की तुमच्याकडे ट्रान्सफर अकाउंट काय क्रेडिट ट्रान्सफर केलं आहे. तुम्हाला एक लिंक येणार, त्या लिंकमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन ही शो होणार. मग तुम्हाला ते ॲक्सेप्ट करायची. ॲक्सेप्ट केल्यानंतर ट्रान्सफरीच्या क्रेडिट लेजरला ती अमाऊंट त्याला अवेलेबल झालेली दिसेल. आता याप्रमाणे एक सर्क्युलर काढलं गेलं की प्रोसिजर इन केस ऑफ डेथ ऑफ सोल प्रोप्रायटर. जर त्या सोल प्रोप्रायटरची जर डेथ झाली मग त्याचा ट्रान्सफर कोण करणार? इन केस ऑफ डेथ ऑफ सोल प्रोप्रायटर ॲप्लिकेशन फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी मेड बाय लिगल हेअर सक्सेसर. जो वारस आहे, जो कायदेशीरतेचा अधिकारी आहे त्याच्या बिझनेसचा, तो मग कॅन्सलेशनसाठी फॉर्म भरतो. जर लिगल हेअर कंटिन्यू करतो बिझनेस, इट विल कन्सिडर ॲज ट्रान्सफर ऑफ बिझनेस. क्रेडिट शॅल बी अलाउड टू बी ट्रान्सफर्ड ॲज पर सेक्शन 18(3). 18(3) प्रमाणे आता काय झालं? ट्रान्सफर झालं आहे, मग त्याला अधिकार मिळतो की तो ट्रान्सफर करू शकतो. तो ITC 01 भरेल म्हणजे तोच ट्रान्सफरर आहे आणि तोच ट्रान्सफर येईल, तो ट्रान्सफर होईल. त्याकरता हे सर्क्युलर दिलं होतं. ITC 02 ची इन्फॉर्मेशन आहे. आपण एक सबसेक्शन बघितलं होतं, सेक्शन 25(2) बघितला होता. सेक्शन 25(2) काय बघितलं होतं आठवा जरा, की एखाद्या व्यक्तीला सेपरेटली आणखीन एक रजिस्ट्रेशन पाहिजे असेल, ऑलरेडी तो रजिस्टर आहे आणि त्याला बिझनेसच्या दुसऱ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करता त्याला रजिस्ट्रेशन पाहिजे, तर तो व्यक्ती 2 रजिस्ट्रेशन घेऊ शकतो. मग ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेसमध्ये काय काय येतं? अ प्लेस फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरीली कॅरीड ऑन अँड इन्क्लूड्स वेअरहाऊस, गोडाऊन, अदर प्लेस वेअर टॅक्सेबल पर्सन स्टोअर्स इज गुड्स. हे सगळे ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेसमध्ये येतात. प्लेस ऑफ बिझनेस इन्क्लूड्स अ प्लेस फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरी कॅरीड ऑन. हे आपण सगळं बघितलेलं आहे अगोदर. सच पर्सन हॅज मोर दॅन 1 प्लेस ऑफ बिझनेस. त्याचं एकाहून जास्त प्लेस ऑफ किंवा बिझनेस आहेत. आता तो जिकडनं ऑर्डिनरी प्लेस ऑफ बिझनेस त्याचा आहे तसे ऑर्डिनरी प्लेस ऑफ बिझनेस पण त्याचे 2 आहेत. एका ठिकाणी तो इलेक्ट्रॉनिक आयटम विकतो, दुसरीकडे तो प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा बिझनेस करतो. आणि जर त्याला गरज वाटत असेल तर तो दुसऱ्या बिझनेससाठी सेपरेटली वेगळं रजिस्ट्रेशन घेऊ शकतो. पण आता दोन्ही एकत्रच होतं. आत्तापर्यंत तो एकत्रच करत होता, एकाच नंबरवरती करत होता. मग त्यामध्ये ॲज पर सेक्शन 25(2) रूल 11 प्रमाणे तो वेगळं ॲप्लिकेशन देईल
रूल 8, रूल 9, रूल 10A बघितलं जे आपण त्याप्रमाणे त्याला ॲप्लिकेशन द्यायचं आहे, मग व्हेरिफिकेशन होईल आणि त्याला मग रजिस्ट्रेशन मिळेल. आता रूल 41A आहे त्याकरता. आता त्याचा पहिले एकच नंबर होता, त्या एकाच नंबरमध्ये काही इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला ITC होतं. जर ITC नसेल तर प्रश्न नाहीत, कुठल्याही प्रकारचा ITC त्याच्या क्रेडिट लेजरला नसेल तर काय प्रॉब्लेमच नाही आहे. जर क्रेडिट लेजरला ITC आहे, अ रजिस्टर्ड पर्सन हू हॅज ऑब्टेन्ड सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर multiple places of business in accordance with the provision of Rule 11 and who intends to transfer either wholly or partly the unutilized input tax credit lying in his electronic credit ledger to any or all of the newly registered place of business shall furnish within a period of 30 days from obtaining such separate registration the details of form GST ITC 02A electronically on the common portal either directly or through facilitation center. ठीक है, provided that the input tax credit shall be transferred to the newly registered entities in the ratio of value of asset held by them at the time of registration. काय वेगळं नाही आहे काय, मर्जर डीमर्जरला ज्या प्रकारे होतं इथे पण एक प्रकारचं डीमर्जरच आहे ना. त्यांनी एका बिझनेसचे 2 नंबर घेऊन काही ॲक्टिव्हिटीज दुसऱ्या नंबरवर ट्रान्सफर केल्या, हे एक प्रकारचं डीमर्जरच आहे. मग इथे पण त्याचप्रमाणे जेवढे ॲसेट त्यांनी नवीन बिझनेसमध्ये घेतले असतील त्या ॲसेटच्या प्रमाणामध्ये त्यांनी ITC ट्रान्सफर करावं. टू एमध्ये 2Aचा फॉर्म भरायचा आहे, त्याची माहिती काय विचारायचं आहे केतकी? बस ह्या दोन्ही केसमध्ये ITC मिळणार होता. रजिस्ट्रेशन नवीन घेतलं किंवा ट्रान्सफर झाला का तिथे ITC मिळतो कोणाला तरी. आता पुढचं सेक्शन जे आहे त्यामध्ये ITC रिव्हर्सल होतो, रिव्हर्सल ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट, सेक्शन 18 सबसेक्शन 4. आता रिव्हर्सल कधी करायला लागेल? जर रजिस्टर्ड पर्सन आहे त्याचा टॅक्सेबल सप्लाय एक्झाम झाला किंवा मग नॉर्मल स्कीममधनं कंपोजिशन स्कीम घेतली तर ITC ऑफ इनपुट्स अँड कॅपिटल गुड्स जेवढं ITC आपला लाईफ जेवढं संपलं आहे, जे रिमेनिंग लाईफ आहे 5 वर्षामधलं जेवढं लाईफ युटिलाइज झालं आहे तेवढं रिड्यूस करून बाकीची अमाऊंट जी आहे कॅपिटल गुड्सची ती रिव्हर्स करायला लागेल रूल 44 प्रमाणे आणि फॉर्म आहे त्याचा GST ITC 03. आत्ता आपण ज्या फ्रिक्वेन्सीला आहोत त्या फ्रिक्वेन्सीमध्येच हे पुढचं आहे, याच्यामध्ये काय वेगळं नाही ना, नवीन काय झालं अगदीच कधी वेगळं येते असं करायला भाग नाही आहे. मला लॉजिकली क्लिअर आहे की आउटवर्डमध्ये टॅक्स असेल तर इनवर्डमध्ये जो टॅक्स दिला आहे त्याचं क्रेडिट मिळतं. आउटवर्डमध्ये टॅक्स तुम्ही कलेक्ट करणार नाही आहात कारण तुम्ही आता एकदम सप्लाय करता आहात किंवा तुम्ही आता कंपोजिशन डिलेअर झाला आहेत, तुम्ही टॅक्स कलेक्ट करणार नाही आहात. मग तुम्हाला तुमच्या इनपुटमध्ये जे गुड्स आहेत, जे कॅपिटल गुड्स आहेत, ज्याचा तुम्ही अगोदरच्या काळामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलेला आहे तो तुमचा अधिकार काढून घेतला जातो आहे कारण तुम्ही तेव्हा अधिकारी होतात. तुम्ही फ्युचरमध्ये जे गुड्स विकणार आहात त्याचा ITC तुम्हाला आजच मिळतो. गव्हर्नमेंट असं नाही म्हणत की हे गुड्स तुम्ही घेतलेत ना हे विका आणि हे विकल्यावरती तुम्ही टॅक्स कलेक्ट कराल ना तेव्हा याचा ITC क्लेम करा. तुम्हाला गव्हर्नमेंट असं सांगत नाही आहे. तुम्ही गुड्स घेतले, समजा आता तुमचा ऑगस्ट महिना होता, तुम्ही 30 तारखेला 31 तारखेला काही गुड्स मागवले जे तुम्ही सप्टेंबरला सेल करणार आहात, पण तुम्ही ऑगस्टला जो सेल केला, जो माल विकला ऑगस्टला, तुम्ही जेव्हा त्याचा क्रेडिट क्लेम करता तेव्हा तुम्ही जे सप्टेंबर करता जो स्टॉक मागवला आहे त्याच्यावर तुम्हाला क्रेडिट मिळतं ना. गव्हर्नमेंट असं नाही बोलत, जे विकलं ना, जे गुड्स तुम्ही सेल केलेत, सेल आउट केलेत ते तुम्ही जेव्हा परचेस केले होते त्यात तुम्ही जे टॅक्स दिला आहे तोच क्लेम करा. असं जर म्हटलं असतं आपलं अवघड गेलं असतं.
मग आपल्याला गरज पडली नसती ह्या सगळ्या प्रोसिजरची. तुमच्याकडे जे गुड्स आहेत ते तुम्ही पुढे विकणार आहात म्हणून तुम्हाला क्रेडिट दिलं होतं, पण तुम्ही आता ते विकून टॅक्स कलेक्ट करणार नाही आहात. मग तुम्ही जे क्रेडिट क्लेम केलं आहे ते तुम्ही क्रेडिट क्लेम करण्याचे आत्ता अधिकारी नाही आहात, कारण ते गुड्स तुम्ही आता विकणार आहात आणि तुम्हाला आता अधिकार आहे टॅक्स कलेक्ट करण्याचा. त्यामुळे तो तुम्ही अगोदर जो अधिकार घेतला तो आम्ही काढून घेतो आहे आणि तुमच्याकडनं त्या गुड्सचा टॅक्स तुम्ही जो काय तिकडे क्लेम केला आहे तो क्लेम तुम्हाला करायला का दिला होता, कारण तुम्ही पुढे जाऊन विकाल आणि त्यावेळेस तुम्हाला टॅक्स कलेक्ट केल्यामुळे याचा आम्ही अधिकार दिला होता. पण तुम्ही पुढे जाऊन काय करतात, टॅक्स कलेक्ट करत नाही आहात. त्यामुळे आता तुम्ही तो जो इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही क्लेम केला होता तर तुम्ही ते काय करा, रिव्हर्स करा. सिच्युएशन लक्षात घ्या. अगोदर क्लेम घेतला तो क्लेम घेणं योग्य होतं का, त्यावेळेस योग्य होतं, पण आता परिस्थिती बदलली. आता परिस्थिती बदलल्यामुळे तुम्ही ते गुड्स जे घेतले आहेत, तुम्ही ज्याचा RTC क्लेम केला आहे ते तुम्ही विकणार आहात आत्ता पुढच्या काळामध्ये, पण तेव्हा तुम्ही टॅक्स कलेक्ट करणार नाही त्याच्यावरती. त्यामुळे तेवढे गुड्स याच्यावर तुम्ही टॅक्स कलेक्ट करणार नाहीत जे तुमच्या स्टॉकमध्ये आहेत ते रिव्हर्स करा, तेवढी अमाऊंट रिव्हर्स करा. बस एवढाच कन्सेप्ट आहे. बाकी मग तसंच सगळं आपण रूल वाचू, सगळं ते सांगितलं जाईल रूलमध्ये, प्रोव्हिजनला सगळं ते सांगितलं जाईल की वेअर एनी रजिस्टर्ड पर्सन हू हॅज अवेल्ड ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट, ज्याने इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलेलं आहे, ऑफ टू पे, पण आता निर्णय घेतला की मी आता कंपोजिशन स्कीम घेतो आहे सेक्शन 10 प्रमाणे, वेअर द गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ सप्लाइड बाय हिम बिकम्स होली एक्झाम, किंवा तो रेग्युलर स्कीममध्ये पण त्याचे गुड्स टॅक्सेबल होते ते एक्झाम झाले. या केसमध्ये मग काय करायला लागेल, या दोन्ही केसमध्ये जो टॅक्सेबल पर्सन आहे, रजिस्टर्ड पर्सन आहे, ही शॅल पे अन अमाऊंट बाय वे ऑफ डेबिट इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर और इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर इक्विवलंट टू द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ. त्याकडे जे इनपुट्स आहेत तिन्ही प्रकारचे, कम्प्लिटली इनपुट किंवा सेमी फिनिश गुड्स किंवा फिनिश गुड्स प्लस कॅपिटल गुड्स, रिड्यूस बाय such percentage points as may be prescribed on the day immediately preceding. हे कधी करायचं, immediately preceding the date of exercising of such option or the case may be the date of such exemption. एक्झम्पशन कधी झालं, ज्या डेटला झालं त्याच्या अगोदरच्या डेटपर्यंत सगळं हे तुम्ही इनपुट्स काढा किती आहेत आणि ते तुम्ही त्याचा टॅक्स पे करा. आणि हे केल्यानंतर पण प्रोव्हाइडेड दॅट आफ्टर पेमेंट ऑफ सच अमाऊंट द बॅलन्स ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट इफ एनी लाईंग इन हिज इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, तो लॅप्स होईल, त्याचा काही त्याला उपयोग होणार नाही, कारण आता यापुढे टॅक्स कलेक्टच करत नाही आहे, त्यामुळे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. रूल 44. आता एक बघा, द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट रिलेटिंग टू इनपुट्स हेल्ड इन स्टॉक, इनपुट्स कंटेन इन सेमी फिनिश अँड फिनिश गुड्स हेल्ड इन स्टॉक अँड कॅपिटल गुड्स हेल्ड इन स्टॉक शॅल फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 18(4). एक सेक्शन 18(4) मध्ये कंपोजिशन स्कीम घेतली किंवा टॅक्सेबल प्रॉडक्ट एक्झाम झालं, किंवा आणखीन एक सिच्युएशन अशी आहे की जिकडे एखादा रजिस्टर्ड पर्सन रजिस्ट्रेशन कॅन्सल करतो, आता यापुढे तो टॅक्स कलेक्ट करणार नाही आहे, मग त्याने जे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलं आहे आणि किंवा त्याच्याकडे कॅपिटल गुड्स आहे त्याला पण हाच रूल ॲप्लिकेबल होणार आहे, त्यालाही रिव्हर्सल करायला लागेल. त्याच्याही स्टॉकमध्ये काय मटेरियल आहे, कॅपिटल गुड्स आहेत, पण यापुढे रजिस्ट्रेशन कॅन्सल केल्यामुळे त्यांनी ज्याचा RTC घेतला होता तेवढी अमाऊंट त्याला गव्हर्नमेंटला द्यावी लागेल. For inputs held in stock and inputs contained in semi-finished and finished goods held in stock, the input tax credit shall be calculated proportionately on the basis of corresponding invoices on which credit has been availed by a registered taxable person on such inputs. For capital goods held in stock, the input tax credit involved in the
remaining useful life in months shall be computed on pro rata basis taking the useful life 5 years. त्याची 5 वर्ष लाईफ मानून तुम्ही त्याप्रमाणे त्याचं रिडक्शन किती झालं आहे ते करून बाकी जेवढं ITC आहे तेवढंचं. आता कॅपिटल गुड्स आहेत हॅव बीन यूज फॉर 4 years 6 months आणि 15 days. द युजफुल रिमेनिंग लाईफ किती आहे 5 महिने. इग्नोरिंग अ पार्ट ऑफ द मंथ. इनपुट टॅक्स क्रेडिट टेकन ऑन सच कॅपिटल. आता हे 15 दिवस आहेत 15 दिवस सोडून दिले. द युजफुल रिमेनिंग लाईफ इन मंथ्स 5 months इग्नोरिंग अ पार्ट ऑफ द मंथ. हा पार्ट ऑफ मंथ आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट ॲट्रिब्युटेबल टू रिमेनिंग युजफुल लाईफ किती अमाऊंट होती 30,000. ही दिली अमाऊंट 30,000 मल्टिप्लाइड बाय 5 डिवाइड बाय 60. 30,000 इंटू 5 डिवाइड बाय 60 2,500. एवढी अमाऊंट त्याला इनपुट टॅक्स क्रेडिटची रिव्हर्स करायला लागेल. इथे त्यांनी 5 महिने 15 दिवस घ्यायचे आहेत ते इग्नोर केलं 15 दिवस सोडून दिले म्हणजे तिकडे 7 महिने वापरले असं होईल 5 महिने उरले. इग्नोरिंग अ पार्ट ऑफ मंथ म्हणजे आता 5 महिने 5.5 महिने होईल ना. 4 वर्ष 6 महिने आणि 15 दिवस यूज केलं म्हणजे 6.5 महिने म्हणजे 5.5 महिने लाईफ एक्सपेरिमेंट किती आहे 5 वर्षाप्रमाणे. त्यांनी 4 वर्ष 6 महिने आणि 15 दिवस वापरले तर इग्नोर करा ते 15 दिवस आणि 5 महिने कंप्लीट आहेत ना बस 5 महिन्याचं एवढं क्रेडिट आहे ते तुम्ही रिव्हर्स करा. 60 तुकडे होतात 30,000चे 60 तुकडे. आता त्यातल्या 55 तुकड्यांचा ITC घेऊन झालेला आहे तो योग्य होता घेण्याचा. 5 महिन्याचा जो आहे तोच रिव्हर्स करायचा आहे म्हणून 5 डिवाइड बाय 60. इनपुट क्रेडिट किती घेतलं होतं 30,000 घेतलं होतं. मग या 30,000मधले बाकी 27,500चा ITC घेतला तो ॲज पर द प्रोव्हिजन तुमचा अधिकार होता कारण तोपर्यंत तुम्ही टॅक्स कलेक्ट करत होता. आता तुम्ही टॅक्स कलेक्ट करणार नाही आहेत पुढे त्यामुळे फक्त 2,500 रुपये जो 5 महिन्याचा कालावधी आहे तेवढंच रिड्यूस होतील तेवढंच लायबिलिटी येईल. इथपर्यंत क्लिअर आहे केतकी. येस सर येस. सेक्शनच खूप वास्ट आहे. हां सेक्शनमध्ये नाही रूल बघा रूलमध्ये जास्त मटेरियल जास्त रूलमध्ये येतं. सेक्शनमध्ये सांगितलं प्रिस्क्राईब करू बोलल्यानंतर म्हणजे कसं होतं की लग्नाची बोलणी पटकन होतात. मग लग्न तुम्हाला करता जे करायला लागतं सगळी तयारी आणि सगळ्या पुढच्या गोष्टी हां ते सगळं रूलमध्ये. तुमचं ठरतं कुठे सेक्शनमध्ये की असं असं करायचं आहे पण ॲक्च्युली तुम्हाला करायचं आहे कुठे सगळं जे ॲक्च्युली जे इम्प्लिमेंटेशन ते रूलमध्ये. प्रोव्हिजन सांगते फक्त की हे असं करायचं आहे असं करायचं आहे कसं करायचं आहे हे प्रिस्क्राईब करू बोलले रूल खूप मोठा होणार आहे का ॲक्च्युली सगळं फंक्शनॅलिटी जी आहे ती रूल थ्रू होते. ते सगळं दिलं आहे याच्यामध्ये सगळं वाचाल. रिव्हर्सल हे जे रूलवरती दिलं आहे त्या रूलमधनं एवढे मुद्दे येतील. फॉर इनपुट्स हेल्ड इन स्टॉक सेमी फिनिश फर्निश गुड्स इन स्टॉक ITC शॅल बी कॅल्क्युलेटेड प्रपोर्शनेटली ऑन द बेसिस ऑफ इनवॉइस पहिले पाहिजे तुमच्याकडे. फॉर कॅपिटल गुड्स ITC फॉर रिमेनिंग लाईफ इन मंथ्स शॅल बी कॅल्क्युलेटेड ऑन प्रो रेटा बेसिस टेकिंग 5 years युजफुल लाईफ. द इनपुट इनवॉइस नॉट अवेल्ड estimated amount based on prevailing market price of goods on effective date. इनवॉइस अवेलेबल नसतील जर त्या गुड्सचे तर त्याची अमाऊंट कशी काढा मग मार्केट प्राईसप्रमाणे काढा. गुड्स ऑन इफेक्टिव्ह डेट. अमाऊंट ऑफ ITC आता इथे कसं आहे रिव्हर्सल करायचं आहे ना. जे तुम्हाला ITC घ्यायचं आहे तर काय सांगतं गव्हर्नमेंट इनवॉइस असला पाहिजे तरच ITC घ्या. आता रिव्हर्सल करायचं आहे मी सांगेन इनवॉइस हरवला कॅपिटल गुड्स आहे पण माझ्याकडे इनवॉइस नाही मला कॉस्ट माहीत नाही काय. आता गरज कोणाला आहे रिव्हर्सलची गव्हर्नमेंटला आहे ना. मग आता गव्हर्नमेंट काय सांगणार त्याची मार्केट कॉस्ट काढा किती आहे आणि बस त्या कॉस्टप्रमाणे रिव्हर्सल करा.
मला आय टी सी द्यायचं आहे गव्हर्नमेंटला, तेव्हा नाही बोलणार मार्केट कॉस्ट काढा. इनवॉइस नाही तुमच्याकडे, नाही मिळणार क्रेडिट, संपला विषय. पण रिव्हर्सल करायचं आहे. इफ इनपुट इनवॉइस नॉट अवेलेबल, estimated amount based on prevailing market price of goods or services on effective date. Goods on effective date. Amount determined becomes the part of output tax liability, and these details shall be furnished in GST ITC 03. Detail furnished by the duly certified by chartered accountants, cost accountant. Amount of ITC for capital goods determined separately for IST and CGST, AGST, UTGST, if more, shall be part of output tax liability and shall be furnished in GSTR 1. जे तुम्हाला टॅक्स जेवढा भरायचा आहे तुम्ही आउटपुट टॅक्स लायबिलिटीमध्ये टाका आणि तो GSTR 1 मध्ये पण दाखवा, आणि शॅल बी फर्निश इन GSTR 1. आता मी याचंही एक्झाम्पल दिलं आहे, हे पण एक्झाम्पल तुम्ही रीड करा, समजून घ्या, थोडा वेळ द्या. एक्झाम्पल मला देण्याचा उद्देश हा आहे की एक्झाम्पल तुम्ही रीड कराल, तुम्हाला वेळ लागेल, समजून घ्यायला वेळ लागेल. नक्की काय सांगितलं आहे आपण, सेक्शन बघतोय कुठला 18(4). मग तुम्हाला उत्तरामध्ये रेफरन्स येईल की 18(4) मध्ये काय सांगितलं आहे, मग या रूलमध्ये काय सांगितलं आहे, कॅपिटल गुड्सची 5 वर्षाची लाईफ सांगितलेली आहे, मग कशा प्रकारे त्याचं उत्तर येईल, मग काय करायचं आहे, हे सगळं दिलं आहे तिकडे. वाचायला तुम्हाला कळेल. 18(5) मध्ये रूलच आहेत 2 की द अमाऊंट ऑफ क्रेडिट अंडर सेक्शन 18(1) अँड द अमाऊंट पेएबल अंडर सेक्शन 18(4) शॅल बी कॅल्क्युलेटेड. त्याकरता रूल बनवले जातील. मग रूल बनवलेत 40 आणि 44, हे रूल त्यातनं आलेले आहेत. सेक्शन 18 सबसेक्शन 6, सेल ऑफ कॅपिटल गुड्स. सेल ऑफ कॅपिटल गुड्स तुम्ही कधी करू शकता. नॉर्मली बिझनेस चालू आहे, ITC घेतला आहे, ITC ऑन सेल ऑफ कॅपिटल गुड्स आफ्टर यूज. ह्याला पण रूल 40 आणि 44 दोन्ही रूल लागतात. बघा आता यामध्ये काय करायचं आहे. ITC ऑन सेल ऑफ कॅपिटल गुड्स आफ्टर यूज इन केस ऑफ सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स और प्लांट अँड मशिनरी ऑन विच इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन टेकन. तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलेलं आहे कुठल्या मशिनरीवरती, प्लांट अँड मशिनरी किंवा कॅपिटल गुड्सवरती. द रजिस्टर्ड पर्सन शॅल पे एन अमाऊंट इक्वल टू इनपुट टॅक्स क्रेडिट टेकन ऑन द सेड कॅपिटल गुड्स और plant and machinery reduced by the percentage 5% points as may be prescribed or the tax on the transaction value of such capital goods or plant and machinery determined under section 15 valuation आहे. सेक्शन 15 काय होता, व्हॅल्युएशन, विच एव्हर इज हायर. त्यांनी ज्या व्हॅल्यूवरती टॅक्स काढला आहे ती व्हॅल्यू किती आहे बघा, आणि 5% जेव्हा तुम्ही त्याचं कॅल्क्युलेट करता त्यावेळेस व्हॅल्यू किती येते. मग जी व्हॅल्यू जास्त आहे तेवढा टॅक्स कलेक्ट केलेला असला पाहिजे. बघ आता एक्झाम्पल बघायचं, लगेच कळेल. मिस्टर आर परचेस अ मशीन ऑन 1 एप्रिल 2020 ₹10 lakh ऑन विच GST वॉज पेड ॲट 18%. GST पेड 10 लाखावरती 18% किती आले, 1,80,000. Asset is utilized for 6 quarters, एप्रिल टू जुलै. सेल कधी केली बघा, जुलैला सेल केली. घेतली कधी, 1 एप्रिलला. 1 एप्रिल ते 5 जुलै. एप्रिल मे जून जुलै एवढा काळ यूज केली. सॉरी हां, हे आता 20 आहे आणि हे 21 आहे. हां बरं आहे. किती कालावधी गेला याच्यामध्ये. ITC ऑन कॅपिटल गुड्स युटिलाइज 1,80,000 इंटू 5 आणि मग त्याप्रमाणे क्वार्टर झाले 6. एप्रिल टू मार्च 4 क्वार्टर होतात आणि पुढे मग एप्रिल मे जून 5वा क्वार्टर आणि 5 जुलै म्हणजे पार्ट ऑफ द क्वार्टर, म्हणजे 6 क्वार्टर झाले. या 6 क्वार्टरप्रमाणे ITC ऑन कॅपिटल युटिलाइज 1,80,000 इंटू 5% इंटू 6 हे जर केले तर अमाऊंट आली 54,000. ITC क्लेम किती केला आहे, 1,80,000.
आता 1,80,000 ITC क्लेम केला आणि त्याची प्रपोर्शनेट व्हॅल्यू झाली 6 क्वार्टरची 54,000. ही मायनस केली 180 मधनं 54,000 तर अमाऊंट येते 1,26,000. द टॅक्स ऑन द ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ऑफ सच कॅपिटल, त्यांनी 6 लाखाला ती ॲसेट विकली. त्यांनी 10 लाखाला घेतली होती, ती 6 लाखाला विकली. त्यावरती 18% ITC 18% GST चार्ज केला. त्यामुळे त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट किती त्याला टॅक्स कलेक्ट किती त्याला 1,08,000. आता 1,26,000 त्यांनी जो क्लेम केला आहे 1,80,000 मध्ये, तो 1,26,000 क्लेम त्याने पुढे युटिलाइज केला असता, पण आता तो पुढे ॲसेट ती यूज करणार नाही आहे आणि त्यांनी गव्हर्नमेंटला कलेक्ट करून दिले 1,08,000च. मग फरक किती याच्यामधला? Thus rupees 1,26,000 shall be added an output tax liability. ॲक्च्युली 6 लाख टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आणि 18% टॅक्स कलेक्ट करून 1,08,000 कलेक्ट केला आहे. तो 6 लाखाच्या ऐवजी त्यांनी 1,80,000च्या ऐवजी त्यांनी 1,26,000 गव्हर्नमेंटला द्यायला पाहिजे. म्हणून काय दिलं आहे? तर रुपीज 1,26,000 शॅल बी ॲडेड ॲज आउटपुट टॅक्स लायबिलिटी इन फॉर्म GSTR1 रुपीज 1,08,000 अँड रुपीज 18,000 रिव्हर्सल अमाऊंट. 18,000 रिव्हर्सल अमाऊंट येईल. 1,08,000 तो टॅक्स देणारच आहे आणि 18,000 त्याला रिव्हर्सलची अमाऊंट द्यायला लागेल. कारण त्यांनी 1,26,000 टॅक्स ITC कलेक्ट केलं होतं त्यावेळेस. रूलप्रमाणे 1,26,000 तो देणं लागतो, पण त्यांनी दिले 1,08,000 विकल्यानंतर कलेक्ट करून, मग 18,000 रिव्हर्सल करा. म्हणजे कुठल्याही प्रकारे गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये तुम्ही 1,26,000 जमा करा. त्याने जो इन्व्हॉइस इश्यू केला आहे 6 लाखावरती, त्याप्रमाणे तो 1,08,000 जमा करणारच आहे. मग 18,000 जे शॉर्ट पडत आहेत ते जमा कसे करणार? मग ते रिव्हर्सलच्या स्वरूपात जमा करायचे. आता क्लिअर झालं ना? आता आणखी एक एक्झाम्पल बघा. आता ह्या एक्झाम्पलला अगोदरच्या एक्झाम्पलच्या अपोजिट आहे. मिस्टर आर परचेस अ मशीन ऑन 1 एप्रिल 2020 फॉर रुपीज 12 लाख ऑन विच GST पेड 18% आणि ती मशिनरी जी 10 लाखाची आहे ती 8 लाखाला विकली. असेट्स युजफुल रिमेनिंग लाईफ 44 मंथ्स, 16 महिने यूज केली. या दोन डेटमधला जे अंतर आहे ते 16 महिने. GST पेड 10 लाख इंटू 18% ॲज पर रूल 1,80,000 अमाऊंट मिळाली. ITC ऑन कॅपिटल गुड्स अनयुटिलाइज 1,80,000 इंटू 44 मंथ्स डिवाइड बाय 60. क्वार्टरचा रूल जो आहे ना, तो क्वार्टरचा रूल तो 40मध्ये क्वार्टर वाईज, आणि मंथली तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला रूल 44 आहे. तुम्ही 44 किंवा मग 40 दोनमधला कुठला रूल घ्याल? तुम्हाला 2 रूल दिले. तुम्ही आयदर क्वार्टरली कॅल्क्युलेट करा किंवा मंथली करा. आत्ता मी तुम्हाला वरती दाखवलं एक्झाम्पल. याच्यामध्ये रूल 40 सब रूल 2 प्रमाणे कॅल्क्युलेट केलं, ज्यामध्ये क्वार्टरली कॅल्क्युलेशन करायला सांगितलं आहे. आणि दुसरा आपण जेव्हा वरती बघितलं बघा, इकडे जेव्हा वरती मी तुम्हाला सुरुवात केली सांगितले 2 रूल आहेत. एकच काम करायला 2 रूल आहेत. हे कशासाठी पाहिजे? हे अननेसेसरी आहे ना. एखादी गोष्टीला एकच रूल सांगा ना तुम्ही. ज्यावेळेस तुम्हाला एकच काम करायला 2 रूल सांगितले जातील, तुम्ही कुठला रूल अप्लाय कराल? तुमच्याकरता फायदा कुठला आहे? एका रूलमध्ये मला गव्हर्नमेंट सांगते त्याप्रमाणे मी काहीतरी प्रोसिजर केली, तर एका रूलप्रमाणे मला 1,000 रुपये भरायला आले, दुसऱ्याप्रमाणे 1,200 आले. तसं आज ऑब्वियसली मी 1,000वालाच घेईन ना. मग 2 रूल करता कशाला? 2 रूल करणं ही अव्यवस्था आहे, हे मिसमॅनेजमेंट आहे. एकाच कामाला 1 रूल ठेवा. पण इथे असं झालेलं आहे की 2 रूल आलेत. आयदर तुम्ही क्वार्टरली काढा किंवा मंथली काढा. हे मला सांगायचं होतं स्पेसिफिकली, म्हणून मी एक्झाम्पल 2 घेऊन त्या दोन्हीमध्ये वेगवेगळे रूल ॲप्लिकेबल केले. एकामध्ये 5% प्रमाणे आपण आत्तापर्यंत जे बघू आलो आहे ते क्वार्टरली, ते क्वार्टर वाईज बघत आलो आहे. आणि आता ह्या रूलमध्ये मंथ वाईज दिलं आहे. मग मंथ वाईज 44 मंथ यूज केली, 44 मंथप्रमाणे डिवाइड बाय 60 केले तर 1,32,000 येतात. आणि त्यांनी ॲसेट सेल केली 8 लाख.
त्यावर त्यांनी टॅक्स कलेक्ट केला 1,44,000. 1,32,000 व्हॅल्यू येते आणि 1,44,000 त्यांनी रिकवर केले. आता 1,44,000 त्यांनी रिकवर केले, गव्हर्नमेंटला फायदा आहे का लॉस आहे? रूलप्रमाणे 1,32,000 विच एव्हर इज हायर. कुठल्याही प्रकारचं रिव्हर्सल इथे करायला लागणार नाही. कारण ऑलरेडी एक्स्ट्रा पेमेंट झालेली एक्स्ट्रा गव्हर्नमेंटला टॅक्स मिळतो ना. तुम्ही ITC क्लेम केला आहे एक्सेस 1,32,000, मग तुम्हाला 1,32,000 रिव्हर्सल करायला लागणार नाही. पण तुम्ही 1,44,000 गव्हर्नमेंटला कलेक्ट करून देत आहे, मग इथे रिव्हर्सलचा प्रश्न येत नाही. अगोदरच्या एक्झाम्पलला मी 6 लाखांनी असेट सेल केली हे दाखवलं होतं आणि त्या 6 लाखामुळे 1,08,000 आले होते. 1,26,000च्या ऐवजी 1,08,000 आले होते. आणि जिकडे बघा 1,26,000 वरती येत आहेत, इकडे 1,32,000 येतात, कारण मंथली काढले तर 1,32,000 येतील. मग जर मला बेनिफिट तिकडे आहे, जर इथे पण मी मंथली काढले असते तर 1,32,000 आले असते आणि 1,32,000 आले असते तर मला अमाऊंट भरायला कमी आली असती. इथे जर का 1,32,000 ही अमाऊंट जर का आली तर मग इथे 1,08,000 होतात. मग डिफरन्स किती आहे यामधला? मग जिकडे टॅक्सेबल पर्सनला बेनिफिट आहे ना, तर तो रूल घेईल की रूल 44 घ्यायचा का रूल 42 घ्यायचं, सब रूल 2 घ्यायचं. रूल 44 आणि रूल 40 सब रूल 2 हे 2 रूल इथे अवेलेबल केलेत. याचे पुढे एक एक्झाम्पल दिले अजून एक्स्ट्रा. हे एक्झाम्पल तुम्ही बघा. ओके, ITC 03 फॉर्ममध्ये काय येतं हे पुढे दिले. कधी वापरायचा? कंपोजिशन डीलर, टॅक्सेबल गुड्स, त्याची इन्फॉर्मेशन, किती फॉर्म आहेत, ITC 01, 02, 02A, 3, 4. 4 तर आपण बघितलं नाही. 4 हा जॉब वर्करसाठी असतो. जॉब वर्करला गुड्स सेंड केले तर काय गुड्स जॉब वर्करला पाठवले हे तुम्ही ITC 04मध्ये द्यायचं असतं. जसं एक त्या ITC मधल्या फॅमिलीमधला आहे म्हणून तो आपण घेतला ITC 04. आपण 6 सेक्शन बघितले. सेक्शन 18(1) अवेलेबिलिटी ऑफ ITC इन स्पेशल सर्कमस्टन्सेस. 18(2) मध्ये टाइम लिमिट टू टेक ITC 1 year फ्रॉम डेट ऑफ इश्यू ऑफ टॅक्स इनवॉइस टू द डेट ऑफ रजिस्ट्रेशनची डेट आणि त्यांनी परचेस कधी केलं या डेट, या दोनमधला जे अंतर आहे ते 1 वर्षाहून जास्त नसावं. हे टाइम लिमिट दिलं आहे 18(2) मध्ये. 18(3) ट्रान्सफर ऑफ ITC ऑन अकाउंट ऑफ चेंज इन कॉन्स्टिट्यूशन. रिव्हर्सल आहे 18(4) मध्ये. कंपोजिशन स्कीममध्ये गेला किंवा प्रॉडक्ट टॅक्सेबल टू एक्झाम झालं. 18(5) मध्ये रूल दिलेत, अमाऊंट्स टू बी कॅल्क्युलेटेड इन प्रिस्क्राईब मॅनर. आणि 18(6) मध्ये कॅपिटल गुड्स, प्लांट अँड मशिनरी किंवा कॅपिटल गुड्स जर सेल केले तर मग किती रिव्हर्सल होईल हे दिलेलं आहे. जर अमाऊंट कमी कलेक्ट केली तर रिव्हर्सल होईल, अमाऊंट जास्त कलेक्ट केली तर गव्हर्नमेंट खुश आहे, मग काय प्रॉब्लेम नाही. सोळा, 17, 18. 17मध्ये आपण परत मी तुम्हाला 2 डॉक्युमेंट दिलेत. 17मध्ये 17(5) महत्त्वाचं आहे. त्यामध्ये काय होतं, ब्लॉक क्रेडिट, ते मी वेगळं दिले. तुम्हाला मी 4 PDF दिल्यात आणि एक पेमेंट ऑफ टॅक्सची 5वी. सेक्शन 49 and 50 आणि हे 4 डॉक्युमेंट, ह्या 5 डॉक्युमेंट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत म्हणून मी ह्या तुम्हाला वेगळ्या एकत्र दिल्यात. रजिस्ट्रेशन जेव्हा करतो आपण त्यावेळेस तिकडे तुम्हाला एक ॲग्रिगेट टर्नओव्हर सेक्शन होता, तो 22(1) मध्ये होता. आत्ता आपण जेव्हा ट्रान्सफरचा विषय केला तेव्हा इथे ट्रान्सफरचा विषय कुठे येतो, 22(3), 22(2), 3, 4 हे जे आणि व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन सेक्शन 25(3) हे अगोदर शिकवलं आहे, पहिले सुरुवातीला शिकवलं आहे. हे लक्षात पाहिजे तुमच्या, तर तुम्हाला आत्ता सगळ्या या गोष्टी आहेत त्या लक्षात येईल. कॅन्सलेशन कुठे होतं, सेक्शन 29 मध्ये होतं. त्यामुळे हे वारंवार रिवाईज करायला लागतं.
22(1) ॲग्रिगेट टर्नओव्हर, 22(2) जो एक्झिस्टिंग लॉमध्ये आहे तो रेशनमध्ये येतो. ट्रान्सफर ऑफ बिझनेसचं 22(3) की बिझनेस ट्रान्सफर झाला तर नवीन रेशन घ्या आणि तेवढ्यावर काम होत नाही. परत मग इथे सगळं आत्ता आपण बघितले सेक्शन त्याप्रमाणे सेक्शन 18 प्रमाणे कुठला सबसिडी त्याला लागू होतो. बिझनेस ट्रान्सफर झाला आहे, अंमलगमिशन झालं आहे, सेक्शन 22(4). मग ह्याच्यामध्ये काही प्रोसिजर करायला लागतात. नुसतं रजिस्ट्रेशन करून होत नाही. 22(3) आणि 22(4) ITC पाहिजे असेल मग ITC फॉर्म भरा, त्याप्रमाणे ट्रान्सफरी ॲक्सेप्टन्स देईल, त्यानंतर तो ट्रान्सफर होईल. सेक्शन 24 प्रमाणे रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागतं. मग त्यांनी इंटरेस्ट अप्लाय केला त्याचं सेक्शन कुठलं होतं? 24(1) होतं. त्यामुळे ज्या ज्या वेळेस संदर्भ येतील त्या वेळेस तुम्ही तिकडे जाऊन ते सेक्शन बघितले पाहिजेत आणि ते सेक्शन बघितल्यानंतर वारंवार बघितल्यानंतर तुमच्या मेमरीमध्ये ते फिट होतं. त्यामुळे जिकडे ज्या सेक्शनचा रेफरन्स येतो तो सेक्शन तुम्हाला बघायला पाहिजे. मला कमी वेळामध्ये मॅक्झिमम गोष्टी कवर करायच्या असतात, त्यामुळे काय होतं केव्हा मी थोडी घाई दाखवतो. मला वाटतं की जो पॉईंट महत्त्वाचा आहे तो मी पुन्हा सांगतो आणि जो मला वाटतं की ठीक आहे हा तुम्ही वाचा तुम्हाला कळेल मग तुमच्यावर सोडतो. अदरवाईज माझं एवढं कमी वेळामध्ये होणार नाही. म्हणजे माझा जे काय कोर्सचा प्लॅनिंग आहे हा आता आपण बघितलं तर 36 सेशनमध्ये मला कोर्स संपवायचा होता. 36 सेशन. याच्यामध्ये काही टॅरीतल्या गोष्टी पण दाखवायच्या होत्या त्या मी दाखवल्या, प्लस काय ऑनलाईन दाखवायचं GSR 1, 3B ते दाखवायचं होतं, प्लस तुम्हाला वर्किंग मला समजावून सांगायचं होतं आणि प्लस या ज्या प्रोव्हिजन आहेत या सगळ्या सांगायच्या होत्या. एवढ्या सगळ्या मला 36 सेशनमध्ये संपवायच्या होत्या. म्हणजे मी असं कॅल्क्युलेट कराल तर आपले 38 सेशन झाले, 38 झाले. मधले काय मी रेकॉर्ड नाही केले जे प्रॅक्टिकल होते, पण तरी पण आपलं 36चं प्लॅनिंग होतं. प्रॅक्टिकलवाले जे मी करतो ना ते कोणाला तरी त्यात नंबर असतो, कोणाला तरी ते रजिस्ट्रेशन असतं, मग त्याचा टर्नओव्हर किती त्याचे काय ते सगळं मग मी दाखवू शकत नाही ना. हां मी तुम्हाला प्रॅक्टिकलला बोलू शकेन, तुम्हाला जर का बघायचं आहे मी हां मी तेव्हा तुम्हाला बोलवीन. हां दाखवेन. मी ते सगळ्यांनाच सांगतो की तुम्हाला कुठलाही टॉपिक समजा रिवाईज करायचा आहे, तुम्हाला क्लास आपल्याला वाटलं की हा टॉपिक मला रिवाईज करायचा आहे तर मी त्यांना सांगतो की वेलकम आहे, या बसा करा. हां येऊ शकता, काही नाही. तुम्ही मला सांगितलं की मला प्रॅक्टिकली एकदा बघायचं आहे पुन्हा एकदा, मी जेव्हा करीन तुम्हाला मी तेव्हा अगोदर सांगेन की आज करणार आहे हा टॉपिक घेणार आहे. आणि सर ह्याच्यातले ना आता एवढे सेक्शन होते त्याच्यातले आपल्या रेग्युलरला कुठल्या लागतील? नाही बघा आता तुम्हाला मी 174 सेक्शन आहेत, 174 सेक्शन आहेत. यातले तुमचे मी सेक्शन घेतलेत किती? जे कामाचे आहेत तेच घेतलेत ना. आता याच्यामध्ये बघा सेक्शन 18 तुम्हाला लागणार नाही, पण 18मुळे काय झालं तुमची एक लेवल रेज झाली ना, तुम्हाला अंडरस्टँडिंग तुमचं ब्रॉड झालं. तुम्ही जेवढ्या गोष्टी एक्स्ट्रा वाचाल, रीड कराल, समजून घ्याल तेवढं तुम्हाला काम थोडं करायचं आहे, पण त्याकरता तुम्हाला बॅकग्राऊंड माहिती असल्यामुळे काय होतं भीती वाटत नाही, तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. बरोबर. आता एखादी गोष्ट आपण नाही केली तर काय फरक पडणार आहे? चुकीचे प्रोसिजर केलं तर काय फरक पडणार आहे? मग तुम्हाला पुढे माहिती आहे की डिमांड अँड रिकव्हरी सेक्शन 73 चुकीचा ITC क्लेम केला, चुकीची लायबिलिटी दाखवली, मग चुकून दाखवली का मुद्दामून दाखवली, पर्पजली दाखवली, मग त्यासाठी तुम्हाला सेक्शन तिकडे कळतं की काय दिलेलं आहे आपल्याला सेक्शन. आपण त्याप्रमाणे बघितलं ना. तुम्हाला ITC सेक्शन चांगल्या प्रकारे माहितीच पाहिजे. पण ते सेक्शन किती आहेत? 16, 17, 18 प्लस 19, 20, 21 आहेत. 19, 20, 21 मी नाही घेतले कारण ते गरजेचे नाही आहेत, ते सगळ्यांकरता नाही आहेत. त्यामध्ये इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर सेक्शन आहे, जॉब वर्कचं आहे, ते लागणार नाही सगळ्यांना, मग मी ते नाही घेतले. रेग्युलर कोर्समध्ये तुम्हाला 16च लागेल, 17च लागेल, 2च लागतील. पण मी 18वा का घेतला? 18वा का घेतला की तुम्हाला आणखीन थोडं डीपर अंडरस्टँडिंग मिळेल म्हणून मी 18वा घेतला. चॅप्टर 5मध्ये बघा इनपुट टच क्रेडिट 16, 17, 18 आहे. 19, 20, 21 कॅपिटल गुड्स सेंट फॉर जॉब वर्क हा 19 आहे.
20मध्ये IET करताय. 21 मॅन्युअल ऑफ रिकव्हरी ऑफ क्रेडिट डिस्ट्रीब्युटेड इन एक्सेस, तो पण IETचाच कनेक्शनला आहे, छोटाच आहे. आपण एक्सेस क्रेडिट डिस्ट्रीब्यूट केलं गेलं तर काय. त्यामुळे जॉब वर्कर आणि IETचे सेक्शन हे 19, 20, 21 आहे. नॉर्मली तुम्हाला 16,002 लागतील. बाकी रजिस्ट्रेशन तुम्हाला रोजच्या कामाचं लागणार नाही. तुम्ही अमेंडमेंट कधी केली, अमेंडमेंट करायची गरज असते हे तुम्हाला कळेल, अमेंडमेंट करता येतं हे कळेल. टॅक्स इनवॉइस तुम्हाला माहिती पाहिजे, टॅक्स इनवॉइस तुम्हाला माहिती पाहिजे. रिटर्न्स तर प्रॅक्टिकली आहे, रिटर्न्स पेमेंट हे प्रॅक्टिकली आहे, हे प्रॅक्टिकली आहे. बाकी टाईम आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय, कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स लावायचा आहे, इनवॉइस कधी बनवायचं आहे, गुड्सचा कधी, सर्व्हिसचा कधी, हे येतं. कशावर टॅक्स लागतो तर सप्लायवर लागतो. लेवी आणि कलेक्शन सप्लायवर आहे. मग सप्लाय मध्ये काय येतं, स्कोप ऑफ सप्लाय, टॅक्स लायबिलिटी ऑफ कंपोजिट आणि मिक्स सप्लाय. आणि एक्झाम्शन गव्हर्नमेंट देऊ शकतं, ते एक्झाम्शनसाठी सेक्शन 11 आहे. मग एक्झाम्शन कुठली कुठली आहेत, गुड्सची आहेत, सर्व्हिसची आहेत. त्याची नोटिफिकेशनमुळे ती इन्फॉर्मेशन येते. डेफिनेशन सेक्शन 2 मध्ये आहे. आता तुम्हीच कम्पेअर करा सेक्शन कुठले महत्त्वाचे आहेत. जेवढी गरजेची माहिती होती ती तुम्हाला असायलाच पाहिजे तेवढं आपण घेतलेलं आहे. बाकी याच्या पुढे जाऊन तुम्ही बघाल सेक्शन 50 नंतरचे सेक्शन जे आहेत, 53 नंतरचे रिफंड आहे. रिफंड कधी घेता येतो, कोणाला मिळतो रिफंड, असेसमेंटचे प्रकार काय आहेत, ऑडिट केव्हा होतं, ऑडिटचे प्रकार काय आहेत, इन्स्पेक्शन, सर्च, सीजर आणि अरेस्ट हे गव्हर्नमेंट का करेल. गव्हर्नमेंटला असं वाटतं की टॅक्सेबल पर्सन काही चुकीचं करतोय, त्यावेळेस गव्हर्नमेंटला तिकडे जाऊन इन्स्पेक्शन करण्याचा, सर्च करण्याचा अधिकार कायद्यामध्ये आहे का, तो तिकडे आहे. आणि जर त्याला कोऑपरेट करत नसेल टॅक्सेबल पर्सन, मग त्याला सीज करणं, अरेस्ट करणं इथपर्यंतच्या प्रोव्हिजन कायद्यानुसार तिथे आलेले आहेत. डिमांड आणि रिकव्हरी, डिमांड आणि रिकव्हरी, लायबिलिटी टू पे इन सर्टन केसेस, त्यानंतर ॲडव्हान्स रुलिंग, अपील्स अँड रिव्हिजन, ऑफेन्स अँड पेनल्टीज. हे रोजच्या कामाले सेक्शन नाही आहेत. पेनल्टीज केव्हा लागू शकते हे वेगवेगळे त्याचे सेक्शन आहेत, 122 ते 138. मिसलेनियस, कॉमन पोर्टल आहे वगैरे वगैरे काय गोष्टी अशा आहेत. बर्डन ऑफ प्रूफ, तुम्ही ITC क्लेम करताय तर मग जो ITC क्लेम करतो त्याची जबाबदारी आहे की त्याने ITC कुठल्या बेसवरती क्लेम केला आहे, प्रूफ त्याला द्यायचं आहे. आणि शेड्यूल खाली 174 सेक्शन आहेत. या 174 मधले तुम्हाला जे 20-25 सेक्शन आहेत आणि त्याला संबंधित जे रूल आहेत तेवढं जर तुम्हाला व्यवस्थित कळत असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता. रोजचं रुटीन काम जे आहे ते चांगल्या प्रकारे करू शकता. थांबूया.